जीटीपी कॉलनी, राजे संभाजी शाळा, तिरुपती नगर, गदमाडी सोसायटी परिसरात युवा नेते इंजिनियर मोहित वाघ यांच्या स्वखर्चातून ज्येष्ठ नागरिक व स्थानिकांसाठी बसण्यासाठी बाकडे उपलब्ध। धुळे शहरातील प्रभाग 2 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी इंजिनियर मोहित वाघ हे युवा नेते सामाजिक उपक्रम राबवित आहेत। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजहित उपक्रम ते राबवित असतात। स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात। त्यात रस्ते, पथदिवे, गटारी यासह अनेक विविध समस्या येणाऱ्या समस्या ते सोडवित असतात। नियमित कार्यतत्पर असतात। अशा इंजिनियर मोहित वाघ यांच्या वतीने प्रभाग 2 मध्ये स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातर ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली होती। त्या ठिकाणी पथदिवे यासह विविध समस्या सोडवण्याचे कार्य इंजिनियर मोहित वाघ यांच्या माध्यमातून होत आहेत। तर त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी धुळे शहरातील प्रभाग 2 मधील जीटीपी कॉलनी, राजे संभाजी शाळा, तिरुपती नगर, गदमाडी सोसायटी या विविध परिसरांमध्ये येथील स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्धांसाठी शाळा परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था नव्हती। इंजिनियर मोहित वाघ यांच्याकडे मागणी केली। तात्काळ त्यांनी दखल घेत या ठिकाणी बाकड्यांची सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे। बाकड्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने येथील स्थानिक नागरिकांनी इंजिनियर मोहित वाघ यांचे आभार व्यक्त केले व प्रभाग 2 मधील नागरिक जनता आपल्या पाठीशी असून येत्या निवडणुकीत आपल्या पाठीशी असल्याचे या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर महापालिकेत इंजिनियर मोहित वाघ हे निश्चितच जातील असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तिरुपती नगर जीटीपी कॉलनी आणि आपली राजे संभाजी हॉस्पिटलजवळ बसण्यासाठी व्यवस्था करून दिली मोहित भाऊ यांनी। आणि ज्येष्ठ नागरिक वगैरे बसण्यासाठी अडथळा येत होता आणि बसण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळे मोहित वाघ यांना निवडून देण्याची विनंती करण्याची। आज प्रभाग 2 मधील जीटीपी कॉलनी, तिरुपती नगर, पुरुषोत्तम नगर, सुदर्शन कॉलनी व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या राजे संभाजी महाविद्यालयाजवळ ग्रामीण भागातून येणारे पालक यांना बसण्यासाठी ह्या परिसरात सोय नव्हती। तसेच इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व तरुण मंडळींनी आमच्याकडे बसण्यासाठी मागणी केली। आपण ती मागणी त्यांची त्वरित 2 दिवसाच्या आत पूर्ण करून आज त्यांना बसण्यासाठी आपण सिमेंटचे बेंचेस, सिमेंटचे बाग हे या ठिकाणी उपलब्ध करून दिले। त्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने आम्हाला आभार मानण्यात आले व अशीच साथ आपल्या असू द्या आणि येणाऱ्या काळात आपण याहूनही चांगली सोय सुविधा प्रभागात देण्यासाठी तयारीत आहोत। जय श्रीराम। तिरुपती नगर, जीटीपी कॉलनी, पुरुषोत्तम नगर येथील सगळे वडीलधारे लोक इथं रोज शाळेत लहान बालकांना सोडायला येत असता त्यांच्यासाठी बसायला व्यवस्था नव्हती। तर आम्ही मोहित भाऊ यांना कळवले की मोहित दादा असं आहे की विषय मांडला, वयोवृद्ध लोक येतात। मोहित दादांना सांगितलं की बुवा इथं वृद्ध लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करा। तर मोहित दादांनी तात्काळ इथं बसण्यासाठी बाकड्यांचे नियोजन करून दिले। त्याबद्दल मोहित दादांचे धन्यवाद। गदमाई सोसायटीमध्ये बरेच आपले वयोवृद्ध लोक होते, त्यांच्यासाठी बसण्यासाठी सोय नव्हती। तर विकी भाऊ यांनी आपला पुढाकार घेऊन गदमाई सोसायटीमध्ये मोहित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बाकडा उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार।